श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्याला जो सण येतो तो सण म्हणजे संक्रांत. आता संक्रांतीला आपण सगळेजणी म्हणतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला, परंतु खरंच आपण जेव्हा हे असं म्हणतो तेव्हा हे म्हटल्यानंतर प्रत्येकच जण आपल्यासोबत तिळगुळ घेऊन गोडगोड बोलतं किंवा दुसऱ्या दिवसापासून खरंच गोडगोड बोलायला लागतं का? तर नाही. मनातल्या ज्या काही आडी असतील त्या आडी भरपूर असे काही लोक आहेत की त्या आडी अजूनही सोडायला तयार होत नाही. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. शुभ सकाळ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करते. सकाळी सकाळी उठल्यानंतर पहिलाच दिवस असतो आपल्या सणाचा आणि पहिलाच महिना असतो तो म्हणजे संक्रांतीचा. तर संक्रांतीच्या दिवशी तांब्याभर पाणी घेतलं तांब्याच्या तांब्यात आणि त्याच्यात काळी तीळ टाकून आणि मग नारायणाला नमस्कार घालून सूर्याला जर अर्पण केलं तर आपल्या सणातला आणि आपल्या सणांमधला पहिलाच हा सण असतो ज्या दिवशी आपल्याला तिळगुळ देऊन लोकांशी छानपैकी गोडगोड बोलायचं असतं. परंतु एकंदरीत आता झालेलं काय, जो तो ज्याच्या त्याच्या मनाचा राजा झालेला आहे, ज्याच्या त्याच्या मनासारखं ज्याला त्याला वागायला आता आवडतंय. त्याच्यामुळे जशी पहिली लोकांमध्ये माणुसकी उरली होती ना, तशी माणुसकी आता कोणामध्ये काही दिसत नाही आहे. ज्याला जशा मागचे पुढचे जे काही काय म्हणतात ना त्याला मनातले आळेवेडे काढायचे असतात किंवा शत्रुत्व करायचं असतं की हा माझ्यासोबत असं वागला तसा वागला, तर ते मनामध्येच राहिलेलं असतं. परंतु दाखवायचं काहीतरी एक वेगळंच असतं. आणि पहिली एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपेक्षा. सकाळी उठल्यानंतर सणाच्या दिवशी त्याने मला मेसेज केला नाही, मी कशाला त्याला पहिले मेसेज करावा. त्याने मला फोन केला नाही म्हणून मग मी कशाला पहिले फोन करावा. हा प्रश्न तर प्रत्येकाच्या मनामध्ये येत असतो. परंतु बघा, समोरच्याने जरी आपल्याला मेसेज केला नाही आहे आणि जर आपल्याला वाटतं आहे की आपण त्याला मेसेज केला पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजे, तर मन मोकळेपणा दाखवून करून द्या. तर मी पण सकाळी सकाळी छान अशी देवपूजा केली आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण सणांना जे काही करत असतो किंवा सणांना जो काही आपला उत्साह असतो ना, त्याप्रमाणे छान असं उंबरठा पूजन करायचं होतं. तर उंबरठा पूजन करून घेतलं. कारण की जेव्हा आपण गोष्टी करत असतो त्यावेळेस आपल्याला घरामध्ये खूप असं पॉझिटिव्ह वाटत असतं. हे तर तुम्हाला प्रत्येकाला माहीतच आहे. आणि आता खरंच या गोष्टी करणं खरंच खूप इम्पॉर्टंट झालं आहे. कारण की मिनिटाला आपल्या मनामध्ये आपल्या डोळ्यासमोर एखादी निगेटिव्ह गोष्टी घडून गेली ना की आपल्या मनातनं ती निगेटिव्हिटी लवकर जात नाही. त्याच्यामुळे आपलं घर, आपला आजूबाजूचा परिसर आणि आपल्या आजूबाजूला जितक्याही चांगल्या गोष्टी आहेत तर त्या चांगल्या गोष्टी जेवढ्या आपल्याला पॉझिटिव्ह आणि सकारात्मक ठेवता येतील तेवढ्या आपण ठेवण्याचा प्रयत्न करावा. कारण की आता झालेलं असं आहे की दिवसभरामध्ये आपल्याला सोशल मीडियामुळे किंवा आपल्याजवळ असलेल्या मोबाईलमुळे एवढ्या काही ना काही विचित्र गोष्टी बघायला मिळत आहेत. किंवा कोणाचा मिनिटाला फोन आला आणि तिथून एखादी आपल्याला वाईट गोष्ट ऐकायला भेटली किंवा काहीतरी कोणीतरी टोमणा मारला तरीसुद्धा आपल्या सकारात्मक विचारांचं निगेटिव्ह वातावरण किंवा निगेटिव्ह विचारांमध्ये कधी परिवर्तन होऊन जातं हे आपल्यालासुद्धा कळत नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपलं आजूबाजूचं वातावरण हे सकारात्मक ठेवायला पाहिजे. त्याच्यामुळे आपल्यालाही स्वतःला दिवसभरात फ्रेश वाटतं आणि घरच्या लोकांनाही त्यातल्या त्यात फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे मग जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं चांगलं आपल्या हातून व्हायला पाहिजे. तर आज संक्रांत होती आणि संक्रांत असल्यामुळे संध्याकाळी 2 ठिकाणी हळदी कुंकवाला जायचं आहे. तर आजपासून सुरू होणाऱ्या हळदी कुंकवाला ह्यावर्षी हळदी कुंकू हे कमी दिवसासाठी होतं. 10 दिवसासाठी हळदी कुंकू होतं. रथसप्तमी लवकरात लवकर होती. त्याच्यामुळे हळदी कुंकवाची तर ह्यावर्षी पटापट अशी सगळ्या लेडीजला उरकून घ्यायचं होतं. त्याच्यामुळे पहिल्याच दिवसापासून म्हणजे संक्रांतीपासूनच हळदी कुंकवाला सुरू होणार होतं आणि त्यातल्या त्यात अजून 1 दिवस हा अमावस्येचा रविवार जाणार होता. त्याच्यामुळे सहसा अमावस्येच्या दिवशीसुद्धा हळदी कुंकू लेडीज करत नाही. तर भरपूर जणांना असा प्रश्न पडला होता की अमावस्येच्या दिवशी हळदी कुंकू करायचं की नाही. परंतु तसं काही नसतं. हळदी कुंकू हे अमावस्येच्या दिवशी केलं तरी चालतं.
कारण की लक्ष्मीपूजन हे आपलं अमावस्येच्या दिवशीच असतं. त्याच्यामुळे जर लक्ष्मीपूजनाला जर आपण लक्ष्मीची जर सेवा करत असू तर मग हळदी कुंकू का नाही करावं. आणि हळदी कुंकवाच्या दिवशी आपल्या घरामध्ये येणाऱ्या सुवासिनी ह्यासुद्धा लक्ष्मीच्या अवतारानेच येत असतात, लक्ष्मीच्या पायांनीच येत असतात. त्याच्यामुळे आपण हळदी कुंकू हे अमावस्येच्या दिवशी केलं तरीसुद्धा चालत असतं. छोटीशी का असे ना, परंतु छोट्यात छोटी रांगोळी सणाच्या दिवशी टाकली तरीसुद्धा आपल्याला स्वतःलाही छान वाटत असतं बघायला आणि एक सणाचं महत्त्व पण जाणवत असतं. त्यानंतर मग मला आज करायचं होतं पुरणपोळी. तर पुरणपोळी करायची म्हटली म्हणजे सकाळी ऑफिसला गेलेले असतात, त्याच्यामुळे मग आम्ही तिघंच जणी घरी असतो. तर पुरणपोळी करायची, तर मग परत संध्याकाळी पण हे आल्यानंतर गरम गरम पुरणपोळी करावी लागते तव्यावरची. त्याच्यामुळे मग सकाळीच स्वयंपाक करून घेतला. देवाला वगैरे नैवेद्य दाखवायचा होता. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एवढ्या दिवसापासून व्हिडिओ का येत नव्हते. तर व्हिडिओ न येण्याचं कारण म्हणजे 24 जानेवारीपासून आवाज पाहिजे तसा व्यवस्थित निघत नव्हता आणि आवाज निघत नसल्यामुळे मला पण काही व्हिडिओ टाकायला योग्य वाटत नव्हतं. आणि अजून एक रिझन आहे, तर ते रिझन काय आहे हे मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमधनं सांगेलच. तर स्वयंपाक वगैरे छान झाला आणि 1 वाजेच्या आत महाराजांना आणि आपल्या घरातल्या देवांना सणाच्या दिवशी आपण प्रत्येकजण नैवेद्य दाखवत असतो, त्याप्रमाणे छान असा नैवेद्य दाखवून दिला. आणि जोपर्यंत सणाच्या दिवशी, इतर दिवशी नाही होत, परंतु सणाच्या दिवशी देवाला नैवेद्य दिल्यानंतरच आपल्याला पण जेवण करायची इच्छा होत असते. आणि त्याच दिवशी वाटतं की देवांना नैवेद्य दिला पाहिजे, कारण इतर दिवशी आपल्याकडनं नैवेद्य दिला जात नाही. तर त्याच्यामुळे छान नैवेद्य दिला गेला आणि नंतर एक मोठा श्वास टाकत असतं माणूस ज्यावेळेस नैवेद्य दिला जातो त्यावेळेस. कारण की चला छान झालं, एकदम सादर संगीत केलं गेलं. त्यानंतर रात्रीचा असा काहीसा माझा छान असा देखावा होता रांगोळीचा. खूप छान वाटत होते, दिवे वगैरे लावले. आणि संध्याकाळी एक विंगमधल्या म्हणजे सोसायटीमधल्या एका बिल्डिंगमधल्या 11 मैत्रिणींनी मिळून एकत्र हळदी कुंकू ठेवलं होतं त्यांनी वरती पोडियमला. तर तिथं मला हळदी कुंकू करायला जायचं होतं पोडियमवर. 11 जणी मिळून, ज्या ह्या वरती प्लॅटफॉर्मवर उभ्या आहेत, यांनी 11 जणींनी मिळून एकत्र हळदी कुंकू केलं आणि तिथं मी हळदी कुंकू झालं. आणि परत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये मैत्रिणीच्या घरी मला हळदी कुंकू करायला जायचं होतं. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला म्हणून धन्यवाद. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच कुल्लू बंद कुल्लू ना, त्याच कुल्लू बंद कार्यालय चहा पिलं कुल्लड चाय मी कुल्लू म्हणते त्याला. त्याच्या काही घेत का मग सांगा कुठे जाऊया, कुठे जाऊया म्हणते. तृप्तीला फायनल, तृप्तीचं आहे का नाही, तृप्तीला तयार करावं लागेल. अजून कोण आहे, तृप्तीला कोण आहे, तुमच्या ग्रुपमध्ये मी होईल का पण काय झालं तेव्हा शैलेचं काही बोलत नाही म्हणजे येणार नाही. अगं पहिले ठरवा ना, किती ठरवतो. माझा आवाज असा येतो सोसायटी, माझा आवाज पण कडे आमच्या विंग मध्ये माहिती कधी रिसेट आहे का, इथे पण आहे ना, तो खूप वर्षाचा आहे. हो ओके. मी मग तिच्या शेजारीच बसते, मग परत एक कर म्हणजे जरा दिसायला छान दिसत. क्रिकेट गेला असेल आतमध्ये. काय गेला सर ओरडला ना, क्रिकेट मध्ये असतो. शेतात शांत कसं कोण मी हो शांत. नाही, मला छान वाटतं सगळे आले ऐकते गप्पा. शांत कुठे झाली. का नाही नाही तिळगुळ घे, नाही, गोड गोड बोल. तिळगुळ घे, थांब ना. ती गोडच बोलते. गोड मुलांना विचार आता माझ्या, मी किती गोड बोलते.